हॅलो, नमस्ते. कैसे हैं आप? सॉरी, कसे आहात आपण? आज चांगले असाल. मी प्युअर महाराष्ट्रीयन भाषेमध्ये मराठीमध्ये आपल्याशी आज संवाद साधणार आहे. तर चला आपण मराठी शिक्षणशास्त्राबद्दल बोलूया. मराठी शिक्षणशास्त्र जे की खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी असं म्हणूया आपण, कारण आता मी तुम्हाला शिकवते आणि तुम्ही तयारी करताय सीटेटची. तर बघा, मी ह्या नोट्स ज्या कुठून काढल्या, आता प्रश्न आहे की बरं कुठेच पॅडागॉजीच्या किंवा शिक्षण अध्यापनशास्त्राच्या नोट्सच नाही आता. मराठी शिक्षणशास्त्र किंवा याला अध्यापनशास्त्रही म्हणू शकता. अध्यापनशास्त्र जे शिकवण्याचं शास्त्र आहे त्याला अध्यापनशास्त्र असं म्हणलं जाईल. तर या नोट्स मी सीटेटचा एक नियम आहे की त्याच्याकडे जी भाषा कुठलीही निवडता तुम्ही, तर प्रत्येकाला जी पॅडागॉजिक पॅटर्न आहे तो सेम आहे. म्हणजे प्रत्येक विषयाची वेगवेगळी पॅडागॉजी नाही आहे. म्हणजे तुम्ही हिंदी किंवा मराठी किंवा मग तुमची जी काही मदर टंग आहे तर त्या प्रत्येक भाषेमध्ये ती तुमची जी भाषा आहे तिला हे जे नियम आहेत ते सगळ्यांना लागू आहेत. म्हणजे हेच सगळा सिलेबस जो आहे तो इंग्लिशला आहे, तोच हिंदीला आहे आणि तोच मराठीला पण आहे. तर त्यामुळे खूप स्वकष्ट करून असं म्हणायला हरकत नाही. मला तर माझ्याकडे तर नव्हत्या नोट्स, मी काढल्याही नव्हत्या, कारण तरी मला आउट ऑफ 27 मार्क आहेत याच्यामध्ये सीटेटमध्ये मराठीमध्ये. जी मी भाषा एक निवडली होती ती मराठी आणि भाषा 2 हिंदी निवडली होती. तर चला हरकत नाही. काल मी एक लेक्चर किंवा एक सेशन टाकलं कशाचं, हिंदीचं पॅडागॉजीचं, आणि महत्त्वाचं होतं की 4 ते 5 मार्काचं ते सेशन होतं. तर आज मराठीचं सेशन मी तयार केलं आहे स्वतः. आता या नोट्स मी स्वतः काढल्यात कशातून, बऱ्याच जे अध्यापनशास्त्र पॅडागॉजी आहे त्याला मी ऑब्झर्व केलं आणि मग बऱ्याच भाषा बघितल्या की सगळ्या भाषेमध्ये जी पॅडागॉजी आहे ती सारखीच विचारली जाते. जे मनोवैज्ञानिक आहेत ते सारखेच विचारल्या जातात. जे टीचिंग लर्निंग मटेरियल आहे ते सारखंच विचारलं जातं. फक्त भाषा बदलते तिथं. मराठी, हिंदी, इंग्लिश, तामिळ, तेलुगू, गुजराती जे आहे ते भाषेनुसार घेतलं जातं. आता हा कंटेंट इतका प्युअर आहे की हा तुम्हाला कुठेच मिळणार नाही. म्हणजे हा कुठेच तयारच नाही ॲक्च्युलीमध्ये, हा कुठेच नाही आहे. हा प्युअर आहे आणि हा मी फक्त माझ्या स्वमेहनतीनं फक्त आपल्यासाठी बनवलेला आहे. तर वेळ न वाया घालवता आपण आता सेशनमध्ये या टीचिंग विथ पॅशनवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला महाराष्ट्रीयन माणूसही पुढे गेला पाहिजे, त्याने सेंट्रल गव्हर्नमेंटचे पेपर दिले पाहिजे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पेपरमध्ये चांगल्या मार्कानं उत्तीर्ण झाले पाहिजे महाराष्ट्रातले शिक्षक बांधवही आणि माझ्या भगिनी मैत्रिणीही. हा एक याच्यामागे प्युअर उद्देश आहे. मी त्यामुळे टीचिंगला स्वतःला पॅशनेट केलेलं आहे. बाकी काही विषय नाही, फक्त शेअरिंग डिस्कशन पसंत आहे. मला आवडतं की शेअरिंग करायला, डिस्कशन करायला, की मी असं शेअरिंगमध्ये डिस्कशनमध्ये स्वतःची सीटेट क्लिअर केली आणि दोन्ही पेपर चांगल्या मार्कानं क्लिअर केले. त्यामुळे माझा हा हेतू आहे प्युअर की तुमचाही व्हावा. तर मला हिंदी फार चांगली जमते आणि फार आवडती आहे. त्यामुळे मला त्याच्यामध्ये जे काही स्टडी आहे ती माझी चांगली आहे आणि तुमची चांगली करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आता याच्यामध्ये विषय येतो मराठी. जे महाराष्ट्रीयन आहेत आपण सगळे मराठीत निवडली असणार, साहजिकच आहे. पहिली भाषा मराठी, दुसरी भाषा हिंदी. मग आता मराठी भाषा तुम्ही पहिली निवडा की दुसरी निवडा, दोन्हीमध्येही, आणि पहिला पेपर आणि दुसरा पेपर दोनही, पहिला पेपर आणि दुसरा पेपर, सेकंड पेपर, त्या सर्वांसाठी कॉमन आहे हा सिलेबस. याच्या पलीकडे काही येणार नाही सीटेटला. तुम्ही एवढं जर 100% शुअरिटीनं जरा डोकं लावून केलं तर सगळं होऊन जाईल. आणि ह्या नोट्स आहेत तर या फक्त 10-15 पेजेसच्या नोट्स आहेत. एवढ्या जर लिहिल्या आणि एकदा ते 2दा जरी रेफर केले याला व्यवस्थित जरा म्हणजे कॉन्सन्ट्रेटली, तरी 100 म्हणजे 1% असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील मराठीमध्ये. कारण 15 मार्क तुम्हाला तिथे कशाला असतात, पॅसेजला असतात. जे उतारे येतात त्याला असतात. आपण पॅसेज प्रॅक्टिसही करू जर शक्य झालं तर, कारण सगळ्या विषयांची तयारी करून घेणं एवढं सोपं नाही. पण तरी माझा हा प्रयत्न आहे की माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते. आता याच्यासाठी खूप म्हणजे बरेच तर्कवितर्क करावे लागतात. बरेच झमेले असतात की व्हिडिओ पहिले नोट्स बनवा, परत एडिटिंग करा, परत ते व्हिडिओ करा, परत तुमच्यापर्यंत शेअर करा. पुन्हा तुम्ही शेअरही केलेला व्हिडिओ तुमचे म्हणजे बघत नाहीत, सगळा व्हिडिओ बघत नाहीत, लाईकही करत नाहीत, त्याला शेअर नसतं, सबस्क्राईब नसतं, त्याला पुढे पोस्टही करत नाहीत. असं तो तुमचा प्रश्न आहे. मी तर म्हणते की प्रत्येकानं आपल्या जे भाग्याचं काम आहे, आपल्या वाट्याला आलेलं काम आहे ते करत जावं आणि काहीतरी आपण गेल्यानंतर कुठेतरी काहीतरी बदल घडवून जावं. हा एक माझा त्याच्यामागे हेतू आहे की कुठेतरी चांगला पर्पज आहे, आपण काहीतरी चांगलं करून जावं. जाणार तो प्रत्येकजण आहे, इथं कोणी परमनंटसाठी नाही. मग जाता जाता काहीतरी चांगलं करून जाऊ, किंवा आलो तर काहीतरी एखादा असे हेतू चांगला साध्य करू आणि
काहीतरी नाव आपलं अस्तित्व कुठेतरी राहील असं करू. तर त्यासाठी ही एक अविस्मरणीय आणि खूप कठीणाईचं काम आहे, पण मी ते हाती घेतले आणि निश्चितच मला याच्यामध्ये यश मिळेल किंवा मी बऱ्याच गजरांपर्यंत हे काम पोहोचवेल अशी माझी एक स्वतःची इच्छा आहे. इच्छा म्हणण्यापेक्षा ते माझं कर्तव्य आहे, ते मी दायित्व स्वीकारले, ते मी करणारच. तर बघा मराठी शिक्षणशास्त्र आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. व्हिडिओ थोडा बघून सोडून दिला ना आणि याच्या नोट्सच्या मी टेलिग्राम चॅनलला टीचिंग विथ पॅशन नावानं चॅनल आहे, त्याच्यावर मी शेअर करत जाईन PDF. तर त्या तुम्ही तिथे जाऊन बघत जा किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये त्या नोट्स घ्यायच्या तर तिथून घेऊ शकता. बघा भाषा हे अधिग्रहणाचं एक भाषा अधिग्रहण व शिक्षण. तर भाषा काय आहे? भाषा हे ज्ञान मिळवण्याचं एक साधन आहे. भाषा संवाद साधण्याचं एक साधन आहे. भाषा सामाजिक सांस्कृतिक बौद्धिक दृष्टीनं विकास करण्याचं एक साधन आहे. त्याच्यासाठी ते उपयोगी पडतं आपल्याला बोलण्यासाठी, गाण्यासाठी, रडण्यासाठी. वन म्हणजे कोणाला जर वाकडं बोलायचं असेल, किसी को म्हणतात ना ते गालिया भी देणी हो, तर भाषेची जरूरत असते आपल्याला. बिना भाषेचं काहीही करता येत नाही. खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्त्वाचा जीवनातला आपला भाग म्हणजे भाषा. जर भाषा नाही तर आपलं विचार आपल्याला कुठेही मांडता येणार नाही, तर आपल्याला कुठेही काही बोलता येणार नाही. त्यासाठी भाषा हे खूप काय आहे, इम्पॉर्टंट आहे. मग आता भाषेला समग्रतावादी दृष्टीने बघितलं पाहिजे. भाषा काय आहे तर ज्ञान मिळवण्याचं साधन आहे, पुढे जाण्याचं साधन आहे, जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी ज्ञात करून घेण्याचं साधन आहे किंवा ज्ञान मिळवण्याचं साधन आहे. आता भाषेचे विविध रूपे बघू आपण. भाषा आहे, मग भाषेचे विविध रूपे आहेत. भाषेचं सगळ्यात पहिलं रूप आहे मातृभाषा, दुसरं रूप आहे राष्ट्रभाषा. 3 रूपे आहेत भाषेची. तो पहिलं मातृभाषा काय आहे तर जी भाषा आपण आपल्या आईकडून आपलं आत्मसात केली जाते, जी शिकल्या जात नाही, त्याला नियम नसतात, काही त्याला व्याकरण नसतं, त्याला तुम्हाला बनल्या जात नाही ह्या वाक्यानंतर हे वाक्य बोल, ह्या वाक्यानंतर टिंब दे, स्वल्पविराम दे, अल्पविराम दे, प्रश्नचिन्ह दे, काहीही नाही. जी सहज आणि पर्यावरणातून तुमच्या आईवडिलांच्या आईवडिलाकडून घेतलेली, घरातल्या माणसांकडून आत्मसात केलेली, भरलेली, विचार म्हणजे शिकलेली भाषा, शिकलेली नाही आत्मसात केलेली भाषा, अधिग्रहित केलेली भाषा, जिला की नियमांची गरज नाही. तिथं काय केलं जाईल की समजा बाळ आहे एक, ते लगे इतरांना पाहून ते तोत्र बोलायला लागे. अगोदर काहीतरी तुतलाना बलबलाना म्हणजे बाब्बा म्हणेल, दादा म्हणेल, दिद्दी म्हणेल आणि असं करून करून तो काय करेल, ते शब्द शिकेल. मग त्याला हळूहळू कळेल की हे त्याचे बाबा आहेत, ही त्याची दिदी आहे, ही त्याच्या दादा आहे. मग तो काय करेल, ते शब्द बोलण्याचा प्रयत्न करेल आणि मग ती भाषा काय करतं, ते शिकत जातं, म्हणजे बोलत जातं, आत्मसात करत जातं आणि असं हळूहळू भाषेवर त्याची पकड होते किंवा त्याला ती भाषा बोलल्या जाते जी आईकडून मिळते. पहिली भाषा पर्यावरणाची भाषा, ती मातृभाषा. दुसरी भाषा आहे आणि देशात, संपूर्ण देशात बोलली जाणारी भाषा, कामकाजाची भाषा, कायद्याची भाषा जी आहे ती राष्ट्रभाषा. भारताकडे राष्ट्रभाषा नाही. महत्त्वाचा पॉईंट आहे, भारत देश जो आहे, भारताला राष्ट्रभाषा नाही आहे कुठली. भारताकडे राष्ट्रभाषा नाही आहे. भारताकडे राष्ट्रभाषा नाही आहे राष्ट्रभाषा. भारताला हिंदी ही भारताची काय आहे, राज्यभाषा आहे. हिंदी भारताची राज्यभाषा आहे. कामकाजाची भाषा आहे. आर्टिकल 343 म्हणजे 343(1) नुसार, इथे एक आहे 343(1) नुसार हिंदी ही राज्यभाषा आहे आणि बहुभाषिक देश आहे भारत. त्याच्यामुळे कुठल्याही एका भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला गेलेला नाही आहे. फक्त आर्टिकल 343 नुसार जी काही ऑफिशियल कामकाजाची भाषा आहे आणि जी हेल्प करणारी भाषा आहे ती इंग्लिश आहे आणि कामकाजाची भाषा जी आहे ती राज्यभाषा म्हणजे आपली हिंदी आहे. आता त्रिभाषा सूत्र आहे. त्रिभाषा सूत्र म्हणजे काय तर 3 लँग्वेज फॉर्म्युला आहे जो 1964 ते 1966 कोठारी आयोग आला. तो कोठारी आयोगानुसार ती एक एज्युकेशन पॉलिसी होती, त्याच्यानुसार हे जे त्रिभाषा सूत्र आहे ते स्वीकारलेलं आहे. समजा एखादं राज्य हिंदी बोलणारं राज्य असेल, त्या राज्यामध्ये पहिली भाषा मराठी बोलल्या जाईल, म्हणजे त्यांची मायबोली मदर टंग बोलल्या जाईल. दुसरी भाषा त्या राज्यात इंग्लिश बोलल्या जाईल आणि तिसरी भाषा कुठली एखादी जी मॉडर्न इंडियन लँग्वेज आहे. मॉडर्न इंडियन लँग्वेज म्हणजे कुठली, त्याच्यामध्ये इंग्लिश येईल आणि एखादी जी प्रमाणित भाषा आहे, ज्या भारताने त्या स्वीकारित केलेल्या भाषा आहेत त्या भाषेपैकी एक भाषा बोलली जाईल. त्याच्यानंतर आहे म्हणजे निवडली जाईल. त्याच्यानंतर आहे हिंदी न बोलणारी राज्य, ज्या राज्यात हिंदी बोलली जात नाही. फॉर एक्झाम्पल आपलं महाराष्ट्र आहे, आपल्या महाराष्ट्रात काय केलं जात नाही, हिंदी बोलल्या जात नाही, आपण मराठी बोलतो. मग आपली पहिली भाषा कोणती राहील, आपली मायबोली राहील, म्हणजे कोणती राहील, ती मराठी राहील. आता ते गुजराती लोकांची गुजराती राहील, तेलुगूची तेलुगू राहील आणि जे बाकी जे आंध्र प्रदेश आहे त्यांची ती जी कोणती कन्नड आहे ती असेल त्यांची भाषा. तर जी आहे ती मला त्याच्यामध्ये नाही जायचं, पण जे त्यांची मायबोली आहे ती पहिल्या नंबरला बोलली जाईल, 1 नंबरला. 2 नंबरला त्या राज्यामध्ये हिंदी बोलल्या जाईल आणि 3 नंबरला
त्या राज्यामध्ये कुठली मॉडर्न इंडियन लँग्वेज MIL म्हणजे काय, मॉडर्न इंडियन लँग्वेज बोलल्या जाईल किंवा इंग्लिश बोलल्या जाईल. बघा महत्त्वाची गोष्ट आहे, थोडं लक्षात आणा की जे हिंदी बोलणारे राज्य आहेत त्या राज्यामध्ये पहिली भाषा त्यांची हिंदी असेल, मायबोली असेल. जी हिंदी बोलणारे राज्य दुसरी इंग्लिश असेल, तिसरी प्रमाणित भाषा असेल भारताची कुठली तरी. आणि जे हिंदी न बोलणारे राज्य आहेत त्यांच्याकडे पहिली भाषा त्यांची मायबोली मदर टंग असेल, दुसरी हिंदी असेल आणि तिसरी इंग्लिश असेल. इथं एवढा बदल आहे फक्त, हिंदी बोलणाऱ्या राज्यात दुसरी भाषा इंग्लिश असेल, हिंदी न बोलणाऱ्या राज्यात दुसरी भाषा हिंदी असेल. चला, हिंदी न बोलणाऱ्यामध्ये दुसरी हिंदी आणि हिंदी बोलणाऱ्यामध्ये दुसरी इंग्लिश, एवढा फरक आहे. एवढा जाणून घेतला तरी तुमच्यासाठी पुरे आहे. आता इथे आहे आणखीन एक अधिग्रहण. भाषा आहे तर भाषेचं अधिग्रहण ॲक्विजिशन म्हणजे भाषा आत्मसात करणे, भाषा भरल्या जाणे, भाषा शिकली नाही. याच्यामध्ये नियम कायदे कानून काही येणार नाही, भाषेचं व्याकरण येणार नाही. फक्त भाषा काय केली जाईल इथं आहे तशी आत्मसात केली जाईल. आता त्यांच्यामध्ये जी घराची भाषा आहे तेच भाषा मूल बोलतं. फॉर एक्झाम्पल, जर एखादं बंजारा कुटुंब असेल तर त्या घरामध्ये बंजारा भाषा बोलली जाईल. एखादं कन्नडी कुटुंब असेल तर त्या घरात कन्नडी भाषा बोलली जाईल. एखादं तेलुगू कुटुंब असेल तर त्या घरात तेलुगू बोलल्या जाईल. एखाद्या घरात मराठी बोलणारी भाषिक कुटुंब असेल तर त्या घरात मराठी बोलल्या जाईल. मग ते मूल कोणती भाषा बोलेल ती भाषा कोणती बोलेल ती मदर टंग म्हणजे MT म्हणजे मदर टंग म्हणजे त्याची मायबोली ते बोलेल, आत्मसात करेल. म्हणजे ती त्याला शिकायची गरज आहे का नाही ते त्याला काय केली, ॲक्वायर केली त्यानं, त्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमधून घेतली. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले सगळीकडे बऱ्याच भाषा बोलल्या जातात. तर म्हणतात ना ते कोसाकोसावर वाणी बदलते आणि कोसाकोसावर पाणी बदलतं. तर कोसाकोसावर काय केलं जातं, भाषा बदलल्या जाते आणि कोसाकोसावर वाणी बदलते. म्हणजे काय होतं तर तिथे भाषा बोलते आणि पाणी बदलतं. तर त्या पद्धतीचं आहे. ट्रॅडिशनल पद्धती आहेत प्रत्येकाच्या आपल्या. ही भाषा शिकावी लागत नाही. अधिग्रहणाची भाषा आहे. सहज आणि पर्यावरणातून ही भाषा शिकली जाते, अधिग्रहित केली जाते. प्राकृतिक रूपात आहे तशी शिकली जाते, त्याच्यामध्ये मॉडिफाय केली जात नाही, बदल केला जात नाही. की शब्द घरात जर आई एखाद्या शब्दाला महव म्हणत असेल तर ते मुलगाही महवच म्हणेल, माझं म्हणणार नाही. किंवा त्यांच्या भाषेमध्ये जर पलंगाला खाट म्हणत असेल तर ते पलंगाला खाटच म्हणेल, ते पलंगाला पलंग म्हणणार नाही. आणि बरेच म्हणजे असे शब्द आहेत की ते त्या भाषेमध्ये जे मायबोलीमध्ये जे बोलल्या जातात ते तसेच बोलणार. ते वराडी असो, त्याच्यामध्ये खानदेशी असो, मराठी असो, मग त्याच्यामध्ये मराठवाड्यातली भाषा असो, काही असतो. ती आपोआप होणारी प्रक्रिया आहे. याच्यासाठी तामझाम करायची गरज नाही, पुस्तकाची गरज नाही, वयाची गरज नाही किंवा शिक्षण संस्थेची गरज नाही कुठल्या. ती मनानं होणारी प्रक्रिया आहे. मातृभाषा पहिली भाषा आहे. मातृभाषा आपली जी आहे ती पहिली भाषा आहे. पुस्तकाशिवाय, नियमांशिवाय, नियम इथं स्पेलिंग चुकले थोडे लिहिताना, नियमाशिवाय शिकली जाणारी भाषा. नियमांशिवाय लिहिताना फ्लोमध्ये होतं, चुका होतातच. माणूस आहे, माणूस चुकीचा पुतळा आहे. काय तर नियमांशिवाय शिकली जाणारी भाषा शिकली जाते. पुढे आहे शिकणे, अध्ययन. या दोन्हीमध्ये फरक आहे. ही लर्निंग आहे, हे शिकणं आहे. याच्यासाठी काय करावं लागेल तर भाषा अधिग्रहण केली जाते. भाषा वंशानुगत मिळत नाही. भाषा जशी आपल्याला घरात म्हणजे जे काही प्रॉपर्टी आहे, जे शेती आहे, घर आहे, ते परंपरेनुसार म्हणजे आपल्याला ते कशामध्ये मिळतं, ते वंशानुगत मिळतं. जसं की मागची पिढी सोडून जाते ती पुढच्या पिढीला, मग त्याच्यामध्ये घरदार, शेती कोती जे काय आहे ते काय केलं जातं तर पुढच्या पिढीसाठी ते सोडलं जातं. म्हणजे ठेवून जातात. जे पॅरेंट्स आई वडील आहेत ते जाताना ते सगळं ठेवून जातात. बट भाषा तशी मिळते का नाही. भाषा काय करावी लागते आपल्याला, वातावरणातून, पर्यावरणातून, आजूबाजूच्या लोकांकडून ती अधिग्रहित करावी लागते, ती शिकावी लागते किंवा ती ॲक्सेप्ट करावी लागते, ती शिकावीच लागते एक प्रकारे. जे घरातले लोक बोलतात ते ऐकून का होईना ते मूल ती भाषा बोलतं. मग ही वंशागत मिळते का नाही, आपल्याला इनहेरिटेड मिळते का नाही, तर ती आत्मसात करावी लागते. संस्था, शाळा, नियम यामध्ये समाविष्ट असतात. शिकण्यामध्ये किंवा अध्ययनामध्ये काय असतात तर या ज्या कल्पना म्हणजे हे जे लोक आहेत इन्व्हॉल्व असतात त्याच्यामध्ये शाळा असते. शाळेमध्ये भाषा शिकवली जाते, नियम शिकवले जातात, व्याकरण शिकवले जातं. नियम असतात, शिक्षक असतात. यामध्ये व्याकरणही येतं. हे काय करतं, भाषा शिकवल्या जाते. विशिष्ट त्याच्यामध्ये नियमबद्ध भाषा शिकवली जाते. म्हणजे ती व्याकरणाच्या दृष्टीतूनही योग्य भाषा असते. ती भाषा म्हणजे शिकवलेली भाषा. भाषा पर्यावरणातून मिळते. साहजिक आहे, आजूबाजूला जसं पर्यावरण असेल तशी भाषा लवकर मुलं शिकतात. म्हणजे एखाद्या मुलाच्या सोबत जर एखादा हिंदी बोलणारा मुलगा असेल, इंग्लिश बोलणारा मुलगा असेल, गुजराती, तामिळ, तेलुगू बोलणारा मुलगा असेल तर ते स्टुडंट ते मुलगा काय करेल, ते स्टुडंट काय करेल तर त्यानुसार ते काय करेल तर आपणही
ती भाषा शिकून घेईल, कारण ते त्याच्या ऐकून त्याच्याकडून ती भाषा ते काय करेल, स्वतः शिकून घेईल. का बरं शिकून घेईल? कारण ते त्याच्याकडून ते नैसर्गिक आहे तशी ती भाषा ते ॲक्सेप्ट करेल, म्हणजे त्याच्याकडून ती शिकेल. म्हणजे त्यासाठी भाषा समृद्ध जो परिवेश आहे, भाषा समृद्ध वातावरण काय करायला पाहिजे, मुलांना द्यायला पाहिजे. चांगली भाषा बोलणारे आजूबाजूला लोक असायला पाहिजे. जर आजूबाजूला गाली गलोच देणारे लोक जर असतील तर ते मुलगा तेच शिकणार. त्याला जरी किती म्हणजे त्याला किती जरी मोठ्या घरातला असेल, किती जरी मोठ्या घरातून तर तो बिलॉंग करत असेल, पण त्याच्या जर आजूबाजूचं इन्व्हायरमेंट खराब असेल, जर त्याचे मित्र सर्कल खराब असेल, जर त्याचं फ्रेंड सर्कलमध्ये जर एखादी म्हणजे खूप अशी गलिच्छ भाषा बोलली जात असेल, तर ते साहजिक आहे, तो त्याच्या इथले काही शब्द उचलणार आणि तो ते बोलणार. त्यामुळे एक भाषेनं समृद्ध असा परिवेश द्यायला पाहिजे मुलांना. ही एक चेतन प्रक्रिया आहे, म्हणजे नियमानं होणारी प्रक्रिया आहे. अधिग्रहण व अध्ययन यामध्ये सर्वात मोठे अंतर पर्यावरणाचे आहे. म्हणजे काय, हे अधिग्रहण आणि अध्ययन यामध्ये सर्वात मोठे अंतर पर्यावरणाचे आहे. जसं की 2 मुलं आहेत, त्याच्यामधला एक समजा इंग्लिश भाषा बोलणाऱ्या कुटुंबामध्ये परवरिशसाठी आहे, दुसरा समजा मराठी भाषा बोलणाऱ्या कुटुंबामध्ये परवरिश आहे त्याची, किंवा तो त्या घरामध्ये राहतो, तर साहजिक आहे हा मुलगा इंग्लिशच बोलेल आणि हा मुलगा मराठीच बोलेल, कारण त्याचे परिवेश जो आहे, त्याचं वातावरण जे आहे त्यानुसार तो भाषा बोलेल. तर हे झालं आपलं अध्ययन. आत्ता याच्यामध्ये परत आता पियाजे आले, की पियाजे काय म्हणतात याबद्दल. पियाजेशिवाय सिटी नाही. पियाजे प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही त्यांचं मतांतर आहेच. तर पियाजे म्हणतात की संज्ञानात्मक विकास जो आहे तो पहिल्यांदा येईल आणि नंतर भाषा त्यानंतर येईल. म्हणजे भाषेवर त्याचा प्रभाव पडेल, जसं बौद्धिकता वाढेल, जसं बौद्धिक लेवल वाढेल, जसं थिंकिंग ॲबिलिटी बौद्धिकता वाढेल, तसं त्याची भाषा बोलण्याची जी कॅपॅसिटी आहे ती वाढेल, किंवा भाषा बोलण्याची त्याची जी प्रक्रिया आहे ती डेव्हलप होईल असं वाटतं. कोणाला वाटतं? पियाजेंना वाटतं. पियाजेंच्या मते भाषा अगोदर नाही. पियाजेंच्या मते काय आहे, तर पियाजेंच्या मते संज्ञान अगोदर येतं. संज्ञान म्हणजे काय, बुद्धी, तर्क, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर येणार, नंतर काय येणार, भाषा येणार. पियाजेंचं असं म्हणणं आहे. आणि त्यांनी जे महत्त्वाचं आहे, 2 ते 6 वर्षातली मुलं जे काय करतात, स्वतःलाच बोलतात, ते अहमकेंद्रित वाक असं म्हणलं जातं. त्यांनी पियाजेंच्यानुसार अहमकेंद्रित वाक किंवा त्याला आत्मकेंद्रित वाक म्हणतात पियाजे. जे की एखादा मुलगा, एखादी 5-6 वर्षाची मुलगी, ते काय करतात, तर 2 ते 6 वर्षाचे मुलं स्वतःलाच बडबडतात, बलबलतात. काय करतात की एखादी ट्रेन त्यांची तुटली असेल, समजा खेळणं त्यांची ट्रेन आहे, एखादं टॉय आहे ते तुटलं, तर ते मनालाच बोलतात की हा डब्बा इथे पाहिजे होता, हा डब्बा इथे पाहिजे होता, मी हा डब्बा मागे लावला, हा डबा इथे नाही लावायला पाहिजे होता, असं ते मनालाच बोलणार. एखाद्या वेळेस त्यांची एखादी वही नोटबुक आहे, तर ते नोटबुकमधलं एखादं पेज फाटलं, ते मन लगेच म्हणणार की हे पेज मागे पाहिजे होतं, हे पेज मी पुढे लावलं. तर हा जो त्यांचा स्वतःशी संवाद आहे, याला अहमकेंद्रित वाक आणि आत्मकेंद्रित वार्ता म्हणलं पियाजेने, की त्याला महत्त्व त्यांनी अजिबात दिलं नाही. त्यांच्यामध्ये संज्ञान महत्त्वाचं, बौद्धिकता महत्त्वाची, त्याच्यानंतर भाषा येईल, भाषेवरती हे सगळे घटक परिणाम करणार असं पियाजेचं मत आहे. याच्या एकदम अपोजिट विरोधी दिशेला मत आहे कोणाचं, वायगोत्स्कीचं. जे लेव वायगोत्स्की होते त्यांच्यानुसार समाज व संस्कृती महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक अंतरक्रिया करत मूल काय करतं, तर शिकतं, पुढे जातं. त्यांच्यामध्ये समाजामध्ये राहणं, समाजामधली भाषा, समाजामधलं वातावरण त्या मुलाच्या भाषेवर खूप मोठा परिणाम करतं. भाषा काय करते, तर त्या मुलाची जी भाषा जी आहे ती त्याच्या संज्ञांवर परिणाम करते. जसे ते चांगल्या भाषेतून जर एखादा कंटेंट त्यानं घेतला, तर एखादी भाषा जर त्याला येत असेल, तर त्या भाषेतून जर त्यानं ती शिकली एखादी गोष्ट, तर त्याला ती लगेच समजेल आणि त्याच्यानुसार त्याची बौद्धिक पातळी वाढेल. पण नाही, पियाजे म्हणतात त्याची बौद्धिक पातळी जर वाढली तर त्याला भाषा शिकायला मिळेल, भाषा म्हणजे समजेल. आणि वायगोत्स्की म्हणतात त्यांना जर भाषा चांगली येत असेल, भाषा जर चांगली येत असेल, तर ते काय करेल, मूल काय करेल, तर त्याचा संज्ञानात्मक विकास पण चांगला होईल, म्हणजे त्याची बौद्धिक लेवल पण वाढेल. म्हणजे इथे भाषाला महत्त्व आहे, इथे भाषेला महत्त्व आहे आणि इथे संज्ञानला महत्त्व आहे. हँडरायटिंग माझी जरा खराबच येते, आता काय करणार आहे तो माझा एक वीक पॉईंट, पण मी त्याला स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न करते. हा संज्ञानला महत्त्व देतील हे, आणि हे कशाला, भाषेला महत्त्व देतील. तर यांच्यामध्ये सामाजिक आंतरक्रिया करून मुलं भाषा शिकतात. विद्यार्थी मुले आपल्या पर्यावरणाशी आंतरक्रिया करतात आणि भाषा शिकतात. त्यानंतर निजी भाषेला प्रायव्हेट स्पीच किंवा निजी वाक असं त्यांनी संबोधलं. महत्त्वाची गोष्ट आहे, त्यांनी जी निजी भाषा आहे त्याला काय केलं, त्यांनी प्रायव्हेट स्पीच किंवा निजी वाक असं म्हणलं जातं. कोणाच्यानुसार, वायगोत्स्कीच्यानुसार. आणि पियाजेनुसार त्याला अहमकेंद्रित वाक किंवा आत्मकेंद्रित वार्ता असं म्हणलं जातं. तर हे होते आपले 2 मनोवैज्ञानिक, ज्यांचं इथे काहीतरी एक महत्त्वाचं मत होतं. त्यानंतर
वायगोत्स्कींनी आणखीन एक पॉईंट म्हणला, ते मुले स्वतःला दिशानिर्देशित करतात. म्हणजे मुले काय करतात, ते जे स्वतःला बोलतात, जे की हा खेळणं तुटलं माझं तर मी हा इथे ठेवायला पाहिजे होता, मी हे पाणी इथं अरेंज करायला पाहिजे होतं, माझी ट्रेन तुटली तर माझ्या ट्रेनमध्ये मी इथून इकडे हा डब्बा जोडायला पाहिजे, तिथून तिकडे तो डब्बा जोडायला पाहिजे, हे जे तो स्वतःशी संवाद साधतोय तो खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. तसा संवाद साधून मुलं काय करतात, स्वतःला निर्देश देतात, दिशा निर्देशित करतात असं म्हणणं आहे. कोणाचं, तर ते म्हणणं आहे वायगोत्स्कींचं. वायगोत्स्कीनुसार भाषा खूप महत्त्वाची आहे, भाषेनं सगळं ज्ञान मिळेल आणि पियाजेनुसार ज्ञानानं भाषा मिळवता येईल. आता त्याच्यानंतर आहे नॉम चॉम्स्की. नॉम चॉम्स्कींचं खूप मोठं योगदान आहे. त्यांच्यामध्ये मानवामध्ये भाषा अधिग्रहित करण्याची जन्मजात क्षमता असते. चॉम्स्कींच्या नुसार जे ह्युमन बिईंग्स आहेत किंवा जे मानवजात आहे, त्या मानवजातीच्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलामध्ये जी भाषा ॲक्सेप्ट करण्याची किंवा अधिग्रहित करण्याची, इनेट करण्याची काय आहे तर ॲबिलिटी आहे, खूप मोठी क्षमतायुक्त जन्माला येतं ते. त्यामुळे तुम्ही त्याला नाही जरी शिकवली तर ते ती भाषा बोलणारच. प्रत्येक मूल भाषा शिकण्यासाठी जन्मजात क्षमता घेऊन जन्माला येते, त्याला LAD म्हणतात. LAD महत्त्वाचं आहे, जे आपण हिंदीमध्येही बघितलं. LAD म्हणजे काय, लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस. लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस आणि भाषा अधिग्रहण यंत्र. प्रत्येक मूल काय करतं तर भाषा शिकण्याच्या एका खूप मोठ्या क्षमतेसहित जन्माला येतं. म्हणजे त्याच्यामध्ये भाषा शिकण्याची क्षमता अधिग्रहित असते, भाषा अधिग्रहित करण्याची क्षमता त्याच्यामध्ये इनेट असते, त्याच्यामध्ये ॲबिलिटी असते, ती ते भाषा शिकणारच. त्याच्यानंतर ते त्या कशाच्या मदतीने शिकतं तर त्याला LAD असं म्हणतात. LAD काय करतं तर भाषा ॲक्विजिशन यंत्र किंवा भाषा अधिग्रहण यंत्र आहे. जगातल्या सर्व भाषा एकाच व्याकरणातनं समृद्ध आहेत किंवा एकाच मूळ व्याकरणातून जन्माला आलेल्या आहेत. त्यामुळेच काय होतं तर त्यांना समजायला LAD मदत करतं. म्हणजे आता LAD जे आहे ते LAD फक्त जर महाराष्ट्रातल्या मराठी बोलणाऱ्यांसाठी जर असेल तर मग आता जे गुजराती बोलणारे किंवा तामिळ बोलणारे आहेत त्यांच्यासाठी वेगळं यंत्र लागेल ना. मग त्यांच्यासाठी काही चिप ती जर भाषा शिकायची तर मग आता जे मराठी बोलणारं एखादं मूल आहे त्याला तामिळ तेलगू येऊ शकते, जर त्याला त्याच्यावर तसा परिवेश असेल आजूबाजूला तर मग त्याला काय LADची चिप काढून टाकावी लागेल का आणि दुसरी चिप बसवावी लागेल का, तसं नाही. ही जी LAD आहे ती पूर्ण जगातल्या सर्व भाषा एकाच काय केलेल्या आहेत, एकाच मूळ व्याकरणातून जन्माला आलेले जे हे LAD नावाचं यंत्र काय करतं, प्रत्येक भाषा शिकण्यासाठी मुलांना किंवा आत्मसात करण्यासाठी मदत करतं. आता मोठ्यांच्या तुलनेमध्ये मुलांमध्ये जी भाषा अधिग्रहण करण्याची किंवा आत्मसात करण्याची क्षमता, शिकण्याची क्षमता जास्त असते. 5 वर्षापर्यंतची मुले भाषा लवकर शिकतात. 5 वर्षापर्यंतची जी मुले आहेत ती भाषा लवकर शिकतात. जे पूर्व बाल्यावस्थेतली मुलं आहेत ते भाषा लवकर शिकतात. भाषा ॲक्सेप्ट करण्याची, अधिग्रहित करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये खूप चांगली असते. त्यामुळे जर एखादं मूल 1 ते 5 वर्षापर्यंत जर याच्यामध्ये असेल, एखाद्या इंग्लिशच्या बोलणाऱ्या वातावरणाच्या घरामध्ये असेल तर ते इंग्लिश बोलायला शिकेल, कारण प्रत्येक शब्द आत्मसात करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये त्या वयात खूप जास्त असते. जे LAD आहे ते 5 वर्षापर्यंत जास्त सक्रिय असतं किंवा जास्त काम म्हणजे जास्त काम करतं ते आणि जास्त भाषा लवकर मुले शिकतात. हे होता तुमचा मराठीचा CTETचा खूप असा महत्त्वाचा एक धडा, ज्याच्यामध्ये आपण अधिग्रहण शिकलं, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले भाषेचे काही नियम शिकले किंवा भाषेचे काही रूपं शिकले. मातृभाषा आहे, राष्ट्रभाषा आहे. मातृभाषा म्हणजे ती भाषा जी भाषा कुठून आपल्या आईकडून मिळते. राष्ट्रभाषा म्हणजे सगळ्या राष्ट्रात बोलली जाणारी भाषा. आणि राज्यभाषा म्हणजे काय तर त्या भाषेनुसार कामकाज चालतं आणि जे 343 आर्टिकलनुसार आपण त्याचा स्वीकार केलेला आहे. 343(1) आणि त्यानुसार जो एक ओला होता त्या ओला या कायद्यानुसार भारताने काय आहे तो स्वीकार केलेला आहे. हा बहुभाषिक देश आहे, त्याच्यामध्ये एका भाषेला कुठलेही इथे महत्त्व किंवा राष्ट्रीयत्व मिळालं नाही. भारताला राष्ट्रभाषा नाही, लक्षात ठेवा, भारताला राष्ट्रभाषा नाही आहे. म्हणून काय आहे तर भारत राज्यभाषेवरच कामकाज चालवतो. हिंदी बोलणाऱ्या राज्यांमध्ये पहिली भाषा त्यांची मायबोली असेल, दुसरी इंग्लिश असेल आणि तिसरी MIL किंवा मॉडर्न इंडियन लँग्वेज असेल. त्याच्यानंतर हिंदी न बोलणाऱ्या राज्यामध्ये पहिली त्यांची मायबोली असेल, दुसरी हिंदी असेल आणि तिसरी कोणती तरी मॉडर्न इंडियन लँग्वेज असेल. जसं महाराष्ट्राचं एक्झाम्पल, मराठी पहिले बोलली जाईल, दुसरी हिंदी बोलली जाईल आणि तिसरी इंग्रजी किंवा दुसरी कुठली एखादी भाषा बोलल्या जाईल. हा होता आपल्या त्रिभाषा सूत्रांचा खेळ. त्यानंतर अधिग्रहण आहे. अधिग्रहण म्हणजे आत्मसात करणे, नैसर्गिक आहे तसं स्वीकार करणे. त्याच्यामध्ये कायद्याची, नियमाची किंवा पुस्तकाची, व्याकरणाची गरज पडत नाही. त्याच्यानंतर होतं शिकणे म्हणजे अध्ययन करणे, लर्निंग. याच्यासाठी त्याच्या म्हणजे विरुद्ध असेल हे. याच्यामध्ये शिकण्यासाठी संस्था लागेल, शाळा लागेल, नियम लागेल, व्याकरण लागेल आणि साचेबंद आराखड्यामध्ये हे शिकल्या
जाईल. इथं चेतन प्रक्रिया आहे ही, याच्यामध्ये अधिग्रहण केलं जातं आणि भाषा कुठलीही आपल्याला विरासतमध्ये मिळत नाही, तर ती शिकावी लागते आजूबाजूच्या वातावरणामधून. त्याच्यानंतर भाषा पर्यावरणातून मिळते. त्याच्यानंतर आपण पियाजे बघितली. पियाजे म्हणतात संज्ञान महत्त्वाचं आहे, जे दिमाग आहे दिमागाचा विकास महत्त्वाचा आहे. मस्तिष्क, दिमाग, ब्रेन लेवल, बौद्धिकता जर वाढली तर त्यानुसार भाषाही ते मूल चांगली शिकेल. आणि वायगोत्स्की म्हणतात जर भाषा चांगली शिकलं तर ते त्याचा मस्तिष्क त्याचा दिमागाचा बौद्धिकतेचा विकास चांगला होईल. त्यानंतर आपण बघितले आणखीन एक पॉईंट राहिला यांचा, हे जे स्वतःशी मुलं बडबडतात त्याला यांनी अहमकेंद्रित वाक आणि आत्मकेंद्रित वार्ता म्हणलं, ज्याला त्यांनी बिलकुल महत्त्व दिलं नाही पियाजेंनी, पण त्यालाच काय केलं तर खूप मोठं महत्त्व दिलं. निजी वाक आणि निजी वाट प्रायव्हेट स्पीच म्हणलं त्याला कोणी, वायगोत्स्कींनी. हे प्रश्न तुम्हाला नक्की येऊ शकतात सीटेटमध्ये. त्यानंतर तुम्हाला व्यक्तिगत वार्ता, वायगोत्स्की व्यक्तिगत वार्ता म्हणतात कशाला, तर जी निजी वाक आहे त्याला व्यक्तिगत वार्ता आणि निजी वाक असं म्हणतात. जे स्वतःशी मुले बोलतात त्याला त्यांनी खूप महत्त्व दिलं, इम्पॉर्टंट दिले. आणि मुलं असं करून ते स्वतःला मुलं निर्देशित करतात का एखादी म्हणजे काम शिकवतात किंवा दिशा देण्याचं काम करतात असं त्यांचं म्हणणं आहे. मग नॉम चॉम्स्की आले. नॉम चॉम्स्की म्हणतात की प्रत्येक मानवाच्या शिशूमध्ये, प्रत्येक मानवाच्या बालकामध्ये काय असते तर इनेट ॲबिलिटी असते. कशाची? भाषा शिकण्याची. प्रत्येक मूल काय करतं तर इनेट ॲबिलिटी घेऊन जन्माला येतं भाषा शिकण्याची किंवा भाषा आत्मसात करण्याची, ज्याला LAD म्हणलं त्यांनी. LAD म्हणजे काय? लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस. त्यानंतर जगातल्या सर्व भाषा एकाच मूळ व्याकरणातून जन्माला आल्या, त्यामुळे LAD त्यांना समजायला मदत करतं. त्यानंतर मोठ्यांच्या तुलनेमध्ये लहान मुलं लवकर भाषा शिकतात किंवा आत्मसात करतात. 5 वर्षापर्यंत हे LAD जे आहे ते जास्त काय असतं तर सक्रिय असतं. याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. 5-6 चॅप्टर आहेत फक्त. एवढे जर कंप्लीट केले तर तुमचे 15 मार्क पक्के आहेत. तर थांबूया आपण. सेशन कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही कोणत्या पेपरची तयारी करत आहात, तुम्हाला कोणत्या सब्जेक्टची तयारीची आवश्यकता आहे तर ते कळवा. कारण एक माणूस काय काय करणार आहे, म्हणजे मी एकटी तुम्हाला कोणत्या सब्जेक्टच्या नोट्स पुरवणार आहे. तरी माझ्याकडं मिनिमम 130-140 मार्काच्या नोट्स आहेत ज्या मी पुरवू शकते, तर त्या मी पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. आणि आपण लाईव्ह सेशनमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की डाऊट सेशन ठेवू, लाईव्ह सेशन ठेवू, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची कुठली तयारी करताय ते मला सुचवाल, सांगाल आणि मी तुम्हाला जी माझ्याच्यानं होईल तेवढी मदत करेल. आपण लाईव्हमध्ये डिस्कशन करू. त्याच्यासाठी आपण मीट ॲपवर भेटू किंवा मीट ॲपवर आपण त्याच्यासाठी सेशन घेत जाऊ. तर नेक्स्ट मंथपासून जर चालू करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा नंबर आणि तुम्ही कुठल्या पेपरची तयारी करताय ते तुम्ही नक्की सोडा किंवा नक्की कमेंट बॉक्समध्ये तसं कळवा मला. मी त्याच्यावर नक्कीच विचार करेल किंवा नक्कीच त्याच्यावर आपल्यासाठी काहीतरी दखल घेईल. तर मी तर स्वतःला टीचिंगसाठी पॅशनेट केले, चांगल्यासाठी नेहमी पुढे राहावं. बी वन कॉन्स्टंट विथ युअर सेल्फ. स्वतःसोबत कायम राहा, कारण तुमच्यापेक्षा चांगलं तुम्हाला कोणीच ओळखत नाही. आणि आपलं अच्छा एक रास्ते पे हमेशा आगे रहो हे जे मिशन आहे ते कायम ठेवा. टीचिंग इज पॅशन. शिकणं हे बोरिंग नाही. आणि का शिकावं एक पॉईंट आहे जाता सांगून जाते की मला तर का वाटतं टीचिंग करावं किंवा शिकवावं. शिक्षकी पेशा फार आवडतो का, एक हाडा माणसाचा शिक्षक जसं म्हणतात ते फार आवडतं मला. का बरं? कारण एखाद्या ऑफिसमध्ये जर खूप मोठ्या पदावरही कार्य केलं तर तिथे फक्त लॅपटॉप आणि कागदांसोबत म्हणजे पेपर्स वर्कसोबत खेळावं लागेल. पण इथं एका जीवनाशी रिलेटेड आपण खेळतो. जिंदगी से रूबरू म्हणतात ना, मुलं म्हणजे एक पुढची पिढी आहे, एक पिढी घडवण्याचं काम करतो आहे, भारताला आकार देण्याचं काम करतो आहे आपण. तर त्याच्यामध्ये आपला सहभाग आहे, कुठेतरी खारीचा वाटा असायलाच हवा असं म्हणायला पाहिजे. आणि टीचिंग पॅशनेट होऊन करायला पाहिजे टीचिंगला, ना की एक प्रोसिजर आहे, बोरिंग आहे, चालू आहे म्हणून. तर चला थांबू आपण इथे. आणि तुमच्या जर काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय भारत.